सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय। नाशिक जिल्ह्यामध्ये भावली इगतपुरी या ठिकाणी राहत असलेला माझा आदिवासी समाज गेल्या कित्येक वर्षापासून अन्याय सहन करत आहे। त्या ठिकाणी जो त्यांना त्रास होत आहे आणि आता काही गेल्या 5-6 महिन्यापासून त्यांना न्याय मिळावं यासाठी दीपकभाई सबके त्यांचं नेतृत्व करत आहेत आणि त्या लढ्यामध्ये महाराष्ट्रातील तमाम जेवढ्या पण संघटना आहेत तेवढे देखील दीपकभाई सबके यांच्या सोबत आहेत आणि आदिवासी समाजाला न्याय मिळेल ह्या अपेक्षेने बघत आहेत। परंतु त्या ठिकाणी कायद्याच्या मार्गाने चालत असून कुठल्याही पद्धतीचं त्यांना न्याय मिळत नाही। मागच्या वेळेस देखील त्यांना नाशिक तहसील या ठिकाणी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता, परंतु त्या ठिकाणी त्यांना ह्या मराठा आरक्षणाच्या मुळे महाराष्ट्रामध्ये वातावरण वेगळं असल्यामुळे ते आमरण उपोषण कुठेतरी थांबायला लावलं होतं आणि त्या अधिकाऱ्यांना दीपकभाई सबके यांनी विनंतीपूर्वक सांगितलं होतं, परंतु अजूनही कुठल्याही पद्धतीने न्याय मिळालेला नाही आहे। आणि आता त्यांना जो त्रास सहन करायला लागत आहे त्या ठिकाणी त्यांना जी मारहाण होत आहे त्या ठिकाणी जे माझे आदिवासी बांधव माझ्या भगिनी ज्यावेळेस पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी जातात की कायदेशीर त्यांच्यावरती कारवाई करा, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा, परंतु पोलीस प्रशासन त्यांना पोलीस स्टेशनच्या बाहेरच उभं ठेवत आहे। त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीला त्यांना न्याय मिळत नाही। त्यांना त्रास आत्तापर्यंत सहन करतच होते आणि आता देखील ते त्रास सहन करतच आहेत। मग ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या मातीमध्ये ह्या आदिवासी बांधवांनी राहायचं की नाही राहायचं? यांनी जन्म काय त्रास होण्यासाठी घेतला आहे का? हा या पोलीस प्रशासनाला माझा प्रश्न आहे। जर त्या ठिकाणातले जर गावगुंड जर एवढे दादागिरी करत असतील तर मग पोलीस प्रशासन त्या ठिकाणी काय झाटे उपटतंय काय? हा मोठा मला प्रश्न पडलेला आहे। का त्या भडव्यांची तुम्ही दलाली करता आणि का या आमच्या आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी त्रास सहन करायला लागत आहे? मग त्यांनी काय या महाराष्ट्रात राहायला नको का? त्यांनी या मातीमध्ये राहायला नको का? आज तुम्ही पण त्यांच्या जीवावरती त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि तुम्हाला त्यांच्याच मेहनतीचे तुम्हाला पगार मिळत आहेत, हे गोष्ट लक्षात असू द्या तुमच्या। गेल्या कित्येक महिन्यापासून दीपकभाई सबके यांनी प्रामाणिकरित्या कायद्याच्या माध्यमातून आपल्याकडे न्याय मागितलेला आहे, परंतु न्याय कुठल्याही पद्धतीने मिळत नसून दीपकभाई सबके यांनी 5 डिसेंबरला भावली इगतपुरी या ठिकाणातून पायी चालत जो आझाद मैदान मंत्रालयापर्यंत जो येण्याचा जो आमरण उपोषणासाठी जो पर्याय निवडलेला आहे आणि त्या पर्यायामध्ये भावली इगतपुरीपासून चालत येत असताना आझाद मैदान या ठिकाणी जर एखाद्या कुठल्याही माझ्या आदिवासी बांधवाला माझ्या माता भगिनीला जर त्रास झाला तर लक्षात ठेवायचं गाठ पॅन्थरशी आहे। म्हणून त्याच्या आधीच आपण जर काय कोणता निर्णय घेतलात तर योग्य ठरेल, नाहीतर जर त्यांना त्रास होईल तर या प्रशासनाला सरकारला समोर यायला लागेल पॅन्थरच्या। ही गोष्ट तुमच्या लक्षात असू द्या। आत्तापर्यंत त्यांनी त्रास सहन केलेला आहे आणि आपल्याकडे कायद्याच्याच बाजूने त्यांनी अजूनपर्यंत न्याय मागितलेला आहे। मग ज्या वेळेस पॅन्थर रस्त्यावरती उतरतो तो कोणाकोणाला कसे कसे घोडे लावतो हे पोलीस प्रशासनाला देखील चांगले माहिती आहे। म्हणून आपल्या माहितीसाठी एवढं सांगू शकतो की आपण त्या माझ्या आदिवासी बांधवांना लवकरात लवकर न्याय द्यावं। त्यांच्यावरती आत्तापर्यंत झालेले अन्याय अत्याचार आणि त्यांना जी झालेली मारहाण त्याला कुठेतरी आपण कायदेशीररित्या न्याय द्यावं आणि जे कोण गावगोंडे भोसडीचे होते त्यांच्यावरती तात्काळ कारवाई होऊन त्यांना गुन्हे दाखल करून त्यांना आतमध्ये टाकण्यात यावं आणि त्या प्रकरणाची जे आतापर्यंत त्यांच्यावरती होत असलेले अन्याय त्याची चांगली सखोल चौकशी व्हावी अशी मागणी बहुजन क्रांती पॅन्थर संघटनेच्या माध्यमातून करतो।
नाहीतर मग हे प्रकरण ह्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने पेटेल की मग प्रशासनाला चांगल्याच घाम फुटेल एवढं नक्की सांगतो. आम्हाला आता सहन करण्याची क्षमता राहिलेली नाही, कारण आमच्या आई बहिणीवरती त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मारहाण केली जाते. त्यांच्यावरती बॉटल फेकून मारल्या जातात आमच्या आई बहिणींवरती. का आमची आई बहीण रस्त्यावरती पडलेली आहे का? तुमची आई बहीण घरामध्ये सुरक्षित आहे म्हणून का आमच्या आई बहिणींवरती तुम्ही अन्याय अत्याचार करणार का? आता खपून घेणार नाही भोसडीच्यांनो, हे लक्षात असू द्या तुमच्या. पोलीस प्रशासनाला देखील सांगतोय की या गावगुंडांना कुठेतरी आता आवरून आपण आतमध्ये टाकावं, नाहीतर मग पॅन्थर कुठं कुठे टाकेल हे लक्षात ठेवायचं तुम्ही. या 5 डिसेंबरला आमरण उपोषणासाठी येत आहेत. या आमरण उपोषणामध्ये लवकरात लवकर न्याय मिळावं त्यांना. नाहीतर जेव्हा जेव्हा ह्या आझाद मैदानामध्ये पॅन्थर उतरलेला आहे तेव्हा तेव्हा जिंकून आलेला आहे. हे प्रशासनाला ठमकावून सांगितलेलं आहे त्यावेळेस पण पॅन्थरने, आणि आता देखील तेच सांगतोय. या लढ्यामध्ये दीपकभाई सपके यांनी नेतृत्व केलेलं आहे, आत्तापर्यंत कायद्यानेच केलेलं आहे. म्हणून आम्हाला देखील कायदा हातात घ्यायला लावू नका एवढीच आपल्याकडे अपेक्षा करतोय. याच्यानंतर अपेक्षा नसेल किंवा विनंती नसेल, डायरेक्ट पॅन्थरचा मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन असेल, हे सरकारने आणि प्रशासनाने लक्षात ठेवावं. आमची एवढीच मागणी आहे की ह्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि ज्यांनी ज्यांनी यांच्यावरती अन्याय अत्याचार केलेले आहेत, ज्यांनी ज्यांनी यांना मारहाण केलेली आहे त्यांच्यावरती कारवाई व्हावी. नाहीतर मग पॅन्थरच्या पद्धतीने लढेल एवढं आपणास काळजीपूर्वक सांगतो. जय भीम, जय संविधान, जय पॅन्थर.